गरमागरम वाफाळलेला भात आणि त्याच्याबरोबर पालक आणि बटाट्याची गरमागरम भाजी भारी कॉम्बिनेशन आहे. एक नंबर लागतं. अशा प्रकारे तुम्ही पालक बटाट्याची भाजी करून बघा. खूप भारी होते, खूप सुंदर होते. मी आज हीच पालक बटाट्याची भाजी बनवलेली होती. अधूनमधून बनवत असते मी. छान लागते, सुंदर होते. आणि खरं सांगू ना, अजिबात तामझाम नाही आहे. अगदी साधी सोपी रेसिपी आहे. मसाल्यांचा भडीमार नाही आहे. म्हणूनच साधी सोपी रेसिपी आहे ही. आणि घरामध्ये ना सगळ्यांनाच आवडेल. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच खातील अशी ही पालक बटाट्याची भाजी नक्की एकदा ट्राय करून बघा. या भाजीची रेसिपी आज मी तुमच्यावर शेअर करणार आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. पण त्यापूर्वी जर तुम्ही अजून देखील चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, जेणेकरून जेव्हाही मी व्हिडिओज पोस्ट करेल नोटिफिकेशन जे आहे तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर येईल. तर या ठिकाणी फ्रेश पालक होती. मस्तपैकी 4 ते 5 पाण्याने पालक धुवून घेतलेली आहे. कधीही पालेभाजी चिरल्यानंतर धुवायची नाही, चिरायच्या अगोदरच धुवायची. तर पालक जी आहे स्वच्छ धुवायला पाहिजे, कारण की पालकामुळे देखील खूप साऱ्या प्रकारचे आजार होऊ शकतात जर स्वच्छ धुतली नाही तर. या ठिकाणी मी 4 ते 5 पाण्याने पालक स्वच्छ धुवून घेतली होती. त्यानंतर ओबडधोबडच कापून घ्यायची आहे, म्हणजे एकदमच फाईन कापायची आहे असं नाही. ओबडधोबड कापली तरीही चालते. पालक कापून झालेली आहे. त्याला एका मी चाळणीमध्ये ठेवलेलं आहे, म्हणजे एक्स्ट्रा जे काही पाणी उरलं असेल ते देखील निथळून जाईल. त्यानंतर इथे मी 4 ते 5 छोटे आकाराचे बटाटे घेतलेले आहेत. आता हे नवीन बटाटे आहेत, त्यामुळे धुतानाच याच्यावरची साल जी आहे अलगद निघून जाते आणि हलकी फुलकी साल राहिली तरी काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यामध्ये माती वगैरे काही नसते. हे बटाटे देखील मी असे उभे उभे कापून घेतलेले आहेत. अशा प्रकारे बटाटे उभे कापून घेतले ना, म्हणजे भाजी दिसायला देखील भारी दिसते आणि चव तर भन्नाट येतेच येते. आता त्यानंतर आपल्याला एक मसाला तयार करून घ्यायचा आहे. हिरवं वाटण तयार करून घ्यायचं आहे बेसिकली. तर इथे मी 5 ते 6 हिरव्या मिरच्या, खूप सारा लसूण या भाजीमध्ये लागणार आहे आपल्याला. तर खूप सारा लसूण घेतलेला आहे मी, जवळजवळ 15 ते 20 पाकळ्या. 1 इंच आलं घेतलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे टाकायचं आहे. याचं ओबडधोबड वाटण तयार करून घ्यायचं आहे. तर हे बघा, अशा प्रकारे हे सगळे जिन्नस जे आहेत मी तयार करून ठेवलेले आहेत. एक मोठा कांदा कापून ठेवला होता आणि त्याचबरोबर एक छोट्या आकाराचा टमाटर देखील कापून ठेवला होता. आता कढई घेतलेली आहे, गॅस चालू केलेला आहे आणि कढईमध्ये नेहमीप्रमाणे मी मोहरीचं तेल टाकलेलं आहे. मी इकडे आल्यापासून मोहरीचं तेलच वापरते आहे जेवणामध्ये. आणि रिफाईंड ऑइलपेक्षा ना मोहरीचं तेल किंवा शेंगदाण्याचं तेल कधीही चांगलं. तर तेल चांगलं गरम झालं की मग यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे. मोहरीच्या तेलाला थोडासा उग्र वास असतो, त्यामुळे तेल थोडं चांगलं तापलं की मग कांदा टाकायचा आणि कांदा व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचा आहे लाल होईपर्यंत. तर तुम्ही बघू शकता एक 5 मिनिटानंतर कांदा आपला व्यवस्थित परतला गेलेला आहे. आता यामध्ये आपण हिरवं वाटण टाकूया, जे आपण लसूण, मिरची, अद्रकचं बनवलेलं होतं ते. आणि या वाटणामुळेच ना या भाजीची चव भन्नाट होते, म्हणून हे वाटण नक्की टाका. मिरच्या कापून टाकू नका. तर मिरच्या, अद्रक, लसूण हे जे आहे मिक्सरमध्ये वाटून किंवा जर तुमच्याकडे खलबत्ता असेल त्यामध्ये वाटून टाका. आता हे टाकल्यानंतर त्याचा जोपर्यंत रॉ स्मेल आहे किंवा कच्चा वास आहे तो जात नाही तोपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे तेलामध्ये. आणि त्यानंतर यामध्ये मी टाकलेलं आहे एक छोटासा टमाटर, जे कापून घेतलेलं होतं. टमाटर सॉफ्ट होण्यासाठी यामध्ये थोडंसं मी मीठ टाकलेलं आहे. आता लगेचच टमाटर टाकल्यानंतर आपल्याला यामध्ये बटाटे टाकून घ्यायचे आहेत. मीठ टाकल्यामुळे काय होईल, एकतर टमाटर सॉफ्ट व्हायला मदत होईल आणि आपण जे आता बटाटे टाकत आहोत ते देखील शिजायला लगेच मदत होईल. यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे. सगळे जे जिन्नस आहेत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. आणि तुम्ही बटाट्याची अशी देखील भाजी बनवून खाल्ली ना तरी भारी लागते. गरम गरम भाताबरोबर बटाट्याची अशी भाजी बनवून खा, फक्त हिरव्या वाटणामधली ना, अप्रतिम लागते. आणि हे बटाटे आपल्याला एक 70 ते 80% शिजवून घ्यायचे आहेत वाफेवरतीच, पाण्याचा वापर न करता. म्हणून जेव्हा तुम्ही झाकण ठेवाल तेव्हा मधून मधून बघत राहा, नाहीतर बटाटे जे आहेत कढईच्या खाली लागू शकतात. तुम्ही बघू शकता बटाट्याची भाजी देखील किती सुंदर दिसते, भारी दिसते. आता यामध्ये आपल्याला थोडासा गरम मसाला किंवा मग चिकनचा मसाला टाकायचा आहे. तर तुम्ही बघू शकता की या ठिकाणी बटाटे जे आहेत ऑलमोस्ट 70 to 80% शिजलेले आहेत. जेव्हा बटाटे एवढे शिजतील त्यानंतर यामध्ये गरम मसाला किंवा चिकन मसाला टाकायचा आहे, अगदी पाव चमचा. तर या ठिकाणी मी चिकन मसाला टाकत आहे. तुमच्याकडे चिकन मसाला नसेल, गरम मसाला असेल किंवा ठेवणीतला कोणताही मसाला असेल, जास्त नाही, पाव चमचाच टाकायचा आहे. तर या ठिकाणी मी पाव चमचा मसाला टाकलेला आहे. व्यवस्थित एकदम मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेचच आपल्याला यामध्ये
आपण जी पालक कापून ठेवली होती, चिरून ठेवली होती, ती पालक टाकायची आहे. आता पालक टाकल्यानंतर पुन्हा बटाटा आणि पालक जी आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. दिसताना पालक एवढी दिसते, पूर्ण कढाई भरून दिसते, पण जेव्हा भाजी होईल ना तेव्हा ती एकदमच कमी होईल, कारण की पालेभाजी जेव्हा आपण शिजवतो त्यानंतर ती एकदमच श्रिंक होऊन जाते, कमी होऊन जाते. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण. तर अशा प्रकारे पालक आणि बटाट्याची भाजी बनवून बघा. काही लोकांना खूप मसाले टाकतात, म्हणजे अगदी खडे मसाले किंवा पावडर मसाले, खूप सारे मसाले टाकतात. मग त्यामुळे त्या मसाल्यांचाच खूप मारा होतो आणि जी पौष्टिक भाजी आहे ती देखील पूर्ण मसाल्याची होऊन जाते. म्हणून जास्त मसाले न टाकता देखील ही पालक आणि बटाट्याची भाजी खूप टेस्टी होते. आता हे सगळं मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे. सुरुवातीला मीठ टाकलं होतं मी, त्यामुळे आता बेतानेच मीठ टाकत आहे, नाहीतर मग भाजी खारट होईल. तर अशा प्रकारे पूर्ण मिक्स झाली की यावरती आपण झाकण ठेवायचं आहे आणि भाजी छानपैकी शिजवून घ्यायची आहे. बटाटे ऑलमोस्ट शिजत आलेले आहेत आणि पालक शिजायला देखील जास्त वेळ लागत नाही. यावर झाकण ठेवायचं आहे आणि एक 5 ते 7 मिनिटांमध्ये ना आपली भाजी व्यवस्थित शिजून होईल. पण मध्ये झाकण उघडून बघा, नाहीतर मग भाजी जी आहे कढईच्या बुडाशी लागू शकते. तर एक 3 ते 4 मिनिटांनंतर पुन्हा मी एकदा झाकण उघडून बघितलं आणि भाजीला व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि पुन्हा एकदा झाकण ठेवून दिलं आणि एक 15 मिनिटांनंतर आपली भाजी जी आहे रेडी आहे. ही भाजी ना गरम गरम चपातीबरोबर खा, तांदळाच्या भाकरीबरोबर खा, ज्वारीच्या भाकरीबरोबर खा, कशाबरोबरही खा. खूप चविष्ट लागते, खूप अप्रतिम लागते आणि पौष्टिक आहे. आपण कोणत्याही जास्त मसाल्यांचा वापर केलेला नाही आहे किंवा जास्त तेलाचा देखील वापर केलेला नाही आहे. आणि या ठिकाणी बटाटा देखील व्यवस्थित शिजलेला आहे, पालक देखील शिजलेलं आहे आणि आपली पालक बटाट्याची भाजी जी आहे तयार आहे. चमचमीत आणि चविष्ट आणि जास्त मसाल्यांचा वापरही नाही. तर लगेच मी गरम भात बनवला, म्हणजे भात ठेवला आणि गरमागरम भाताबरोबर या पालकच्या भाजीचा आणि बटाट्याच्या भाजीचा स्वाद घेतला. आहा, एक नंबर झालं होतं. आणि हे कॉम्बिनेशन तुम्ही जेव्हा गरम गरम खाता ना त्यावेळेस तर एक नंबर लागतं. तर आय होप तुम्हाला आजची रेसिपी जी आहे आवडली असेल आणि ही नक्की घरी ट्राय करून बघा आणि आवडल्यास लाईक करा आणि जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून जा.